दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। नाशिक लोकसभा मतदारसंघात विजय हॅट्रिकच्या प्रयत्नात असणाऱ्या खासदार हेमंत गोडसे यांनी प्रचारात आघाडी घेतली। सिन्नर, इगतपुरी, देवळाली, नाशिक पूर्व, मध्य पश्चिम अशा 6 विधानसभा मतदारसंघात प्रचार दौऱ्याच्या माध्यमातून हेमंत गोडसे यांना मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय। याच पार्श्वभूमीवर नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील पंचवटी कारंजा इथं हेमंत गोडसे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आलं। आमदार राहुल डिकले, दिंडोरी लोकसभा प्रमुख माजी आमदार बाळासाहेब सानप, शिवसेना जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते, मनसे प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या हस्ते या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं। या उद्घाटनाप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे, स्थायी समिती माजी सभापती उद्धव निमसे, जगदीश पाटील, हेमंत शेट्टी, सुरेश खेताडे, सुजाता डेरे, पूनम सोनवणे, मच्छिंद्र सानप, कविता कर्डक, मनसे शहर उपाध्यक्ष भाऊसाहेब निमसे, मनसे विभागाध्यक्ष योगेश दाभाडे, भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष अमित गुगे, गणेश आवनकर, योगेश बेलदार, रुपेश पालकर, दिलीप निमसे, चंद्रशेखर पंचाक्षरी, रवी हिरवे, गौरव गोवर्धने, संजय खरनार, शशिकांत कोठुळे, अनिल वाघ, शिवाजी बोर, सचिन डिकले, प्रसाद सानप यांच्यासह महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवणारे शिवसेना, भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रीय समाज पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गट, कवाडे गट आणि इतर मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार असलेले खासदार हेमंत गोडसे तिसऱ्यांदा दिल्लीच्या लोकसभेत पोहोचतील असा आत्मविश्वास महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला। तिचे अधिकृत उमेदवार आदरणीय हेमंतप्पा गोडसे यांचा प्रचार आपण बघतोय की सर्व कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा उत्साह आहे। अत्यंत कमी कालावधीमध्ये म्हणजे कमी चेंडूत जास्त रन असं जे आपण म्हणतो, शहरात विविध ठिकाणी उत्स्फूर्तपणे कार्यालयांची उद्घाटन होत आहेत। सर्व कार्यकर्ते कामाला लागलेत। महायुतीतील सर्व घटक पक्षातले प्रमुख पदाधिकारी आपल्याला यामध्ये दिसत आहेत आणि त्याही पलीकडे घरोघर जाऊन प्रचार कसा केला जाईल याच्यावर आमचं लक्ष आहे। वेगवेगळ्या ठिकाणी रॅलीज काढल्या जात आहेत, मग जॉगिंग ट्रॅक असेल, वाचनालय असेल, या ठिकाणी आमची युथ विंग आहे ही जाऊन लोकांना भेटते। खरं तर हेमंतप्पा यांनी केलेलं काम आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी बसावेत ही जी काय सगळ्या हिंदुस्थान मधल्या सगळ्या नागरिकांची इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी मतदान कसं जास्त होईल या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतोय। आज या पंचवटी कार्यालयाचं उद्घाटन इथले लोकप्रिय आमदार राहुल डिकले यांच्या हस्ते होत आहे। माझ्या बरोबर सर्व मनसे असेल, एनसीपी असेल, आरपीआय असेल आणि घटक पक्षातील सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे आणि काही वेळात हे उद्घाटन होईल आणि मला खात्री आहे की हे कार्यालय म्हणजे या भागातल्या खऱ्या अर्थानं जनसंपर्काचं साधन होईल।